आत्मविश्वासच माणसाला उच्च पदावर नेऊन ठेवतो आणि तो आत्मविश्वास आपल्या ठिकाणी ठासून भरलेला आहे। आणि आपले या ठिकाणी जे विचार आहेत की आपण ज्यावेळेस भविष्यामध्ये 5-10 वर्ष किंवा 20 वर्ष पुढचा विचार करतो, त्या दृष्टीने वाटचाल करतो, त्यावेळेस आपण ते 1000% आपण ते पद किंवा ते यश आपण मिळवत असतो किंवा ते कार्य आपण सिद्ध करू शकतो। आणि ते तुम्ही या ठिकाणी एक दिशा दिलेली आहे आणि प्रस्तावाची जी प्रत असेल किंवा तो फाईल नंबर असेल तो तुम्हाला आम्ही कळू, त्या पद्धतीने आपण हे पुढे हे करूया। आणि दुसरी गोष्ट, भाऊंनी काय सांगितलं, घरकुल मधील विद्यार्थी, परिसर, स्वच्छता आणि आपल्या आई वडिलांना, ते कामात व्यस्त आहेत, आपण शिक्षण घेत आहोत, आपण आपल्या आई वडिलांपर्यंत शाळेत घडणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण पोहोचवल्या पाहिजेत। आमच्या शाळेत असा कार्यक्रम झाला, कार्यक्रमामध्ये असे विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आज संविधान दिनाच्या निमित्ताने जे काही आपल्या शाळेमध्ये प्रसंग किंवा आपण कार्यक्रम घेतो, याचा आपण आपल्या आई वडिलांना इत्थंभूत वृत्त दिलं पाहिजे। आपण बोललं पाहिजे, आई वडिलांना बोललं पाहिजे की नाही? आपण आपल्या आई वडिलांना, कारण ते सकाळी 8ला जातात, सायंकाळी 5:30-6ला येतात, नंतर स्वयंपाक करतात, आपल्याला खाऊ घालतात, पण आपण काहीच सांगत नाही। आणि अभ्यासाचं विचारलं तर सांगतो आज काहीच नाही। असं पण काही खोटं सांगायचं नाही, अभ्यासित दररोजचा दररोज करायचा, आपल्या शाळेच्या कार्यक्रमाविषयी माहिती द्यायची। धन्यवाद भाऊ, या ठिकाणी आपण आलात, आपला अमूल्य असा वेळ आपण दिला, त्याबद्दल शाळेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आपले आभार व्यक्त करतो। तुमच्या हस्ते थोडं हां, या ठिकाणी पहिल्या रांगेतले बरं, त्यांना ज्या वेशभूषा करून आलेले आहेत ना, त्यांना पुढे घ्या।